प्रेक्षकांनो, छोट्या बयोची मोठी स्वप्न या मालिकेचा आजचा महा एपिसोडचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात। तर आज त्यांनी छान दाखवलाय। शुभंकर या बौलेची माफी मागून घेतात आणि सॉरी माझं चुकलं, मी आता पुढे असं करणार नाही, म्हणजे मारणार नाही असं म्हणायचं होतं त्यांना, असं म्हणून निघून जातात। बयोला फार वाईट वाटतं शुभंकरांनी माफी मागितली म्हणून। हीरा आली आहे तिथे आणि बयोला खूप सुनवते की बघ तुझ्यामुळे माझ्या बाबाने आज मान खाली घालवली आहे, तुझ्यासाठी माझ्या बाबाने एवढं सगळं केलं, पण आज तू काय केलं, तू एकदा सुद्धा बाबाला म्हटली नाही की माफी मागू नका माझ्या बापाची। तुझा बेवडा बाप त्याच्या समोर माझ्या वडिलांनी माफी मागितली आहे, तू ना हे सगळं मुद्दाम करते कारण तू बाबाला गुन्हेगार समजतेस। बयो रडायला लागते आणि म्हणते नाही ग हीरा असं काही नाहीये। मालिकेची सुरुवात मात्र धमाकेदार झाली आहे प्रेक्षकांनो। आता हा सुनील आला, मुद्दाम त्या शुभंकरांची डोकं लावायला येतो हा येता जाता। आता त्यांना येऊन म्हणतो हे घ्या प्रसाद, पण लक्षात ठेवा 2 दिवसात मी माझ्या बयोला घेऊन जाणार म्हणजे जाणार। आता शुभंकर नुसते हसतात आणि मग दरवाजा लावायला जातात। मग सुनील म्हणतो काय हो कशाला दरवाजा लावताय। लगेच शुभंकर म्हणतात अहो काय ना बाहेर कोणी ऐकू नये ना म्हणून दरवाजा लावून घेतोय मी। सुनील म्हणतो अच्छा असं आहे का, पण आता तुम्ही काय करणार, तुम्ही काहीच करू शकणार नाही, आता तुम्ही हातपाय जोडणार, तुम्ही काय करू शकता माझ्या पुढे, तुम्ही मोठी माणसं अशी भित्रीच असता हो। आता तो अशी बडबड करतच असतो तर तेवढ्यात शुभंकर त्याच्या जवळ येऊन सटकन कानाखाली वाजवतात। सुनीलला कळलंच नाही नेमकं झालं काय ते। शुभंकरांनी ठरवलंय आता बयो समोर याच्याशी चांगलं वागायचं आणि बयोच्या माघारी याला कानाखाली हाणायचं। आता तो काही बोलणार तेवढ्यात शुभंकर त्याला 4-5 थापडा मारून घेतात। इकडे हीरा बयोला ओरडतच असते सारखी। हीरा म्हणते असते तुझ्या बापाची लायकीचे मार खायची। बयो म्हणते काय पण बोलू नकोस हीरा। आता गौतमी येते आणि म्हणते काय चाललंय तुमच्या दोघींचं। हीरा म्हणते बघ ना मम्मा, अगं ही आपल्या बाबाला मुद्दामून गुन्हेगार समजते म्हणून काही बोलली नाही बाहेर मगाशी। गौतमी म्हणते अगं शुभूने मारलं होतं ना तिच्या बाबाला म्हणून काही नसेल बोलली। हीरा म्हणते मम्मा तुला पण असं वाटतंय, अगं हिच्या बापाची लायकी काय आहे बघ ना तू, अगं तो बेवडा आहे बेवडा आणि आपला बाबा त्याच्यासमोर हात जोडून उभं राहतो। बयो म्हणते असं काही नाहीये, मी त्या दोघांना एकत्र आणायचा प्रयत्न करेल। गौतमी म्हणते तू काय त्यांना एकत्र आणणार आहे। गौतमी म्हणत असते की लोखंड किती तापवलं ना तरी त्याचं सोनं होत नसतं। आणि आता हीरा म्हणते हो चूक आमची आहे ना, ही झोपडपट्टीची लोक आहे तिथे राहायच्या लायकीची आहे, पण आम्ही मात्र यांना घरात आणून बसवलंय। आता बयोला खूप वाईट वाटत असतं कारण बयोवरती खूप प्रचंड मारा सुरू आहे टोमण्यांचा। आता सुनील शुभंकरांकडे बघतच राहतात। शुभंकर म्हणतात काय काय झालं तुम्हाला, काय बयोला सांगायचंय का मी मारलं म्हणून। आता सुनील म्हणताय बघा तुम्ही जास्ती करताय हा, मारू नका मला, मी सांगून देईल बयोला। शुभंकर म्हणतात जा जा सांग ना, सांग बयोला जाऊन सांग। आता ते जाता त्याला म्हणतात अरे पेढा खा ना, पेढा खायचा राहिला ना तुझा, गोड खाऊन जा बाबा। पण आता ते सुनीलला असं बोलता बोलता पण 2-3 थापडा मारतात आणि त्याच्या तोंडात असा पेढा कोंबायचा प्रयत्न करतात। आणि आता सुनील चांगलाच घाबरलाय शुभंकरांना। त्याला काय वाटलं शुभंकर शांत आहेत काय करणार आहेत, पण शुभंकरांनी आज त्याला भारी चमत्कार दाखवलाय। इकडे गौतमीचे आणि हीराचे टोमणे बॉम्ब सुरू आहेत बयोवर, तू अशीच आहे तशीच आहे, आमचं चुकलं, आम्ही तुम्हाला घरात आणून ठेवलं वगैरे वगैरे। आता सुनील आलाय बयोकडे, बयो अगं बघ ना मला शुभंकरांनी पुन्हा एकदा मारलं। हीरा म्हणते काय तुम्ही काय बोलताय कळते का तुम्हाला, आत्ता माझ्या बाबाने तुमची माफी मागितली ना आणि मारलं काय खोटं बोलताय। गौतमी म्हणते काय सांगतोयस तू हे। मग आता बयो म्हणते नाही तुमचा काहीतरी गैरसमज झाला असेल, माझे डॉक्टर बाबा असे नाही आहेत। आता तो सुनील म्हणतो अगं खरंच मला मारलं त्यांनी। तेवढ्यात शुभंकर येतात आणि असं दाखवतात काही झालंच नाहीये। आता त्या सुनीलला म्हणतात चला मी निघतोय हां, अगं गौतमी निघायचंय मला। आता लगेच सुनीलला म्हणतात काय झालं बाबा, दाढ दुखते का तुझी। सुनील घाबरतो आता। गौतमी म्हणते अरे ते म्हणतात की तू त्याला मारलंस। मग शुभंकर म्हणतात काय मी, अगं मी कशाला मारू त्यांना, मगाशी तर मी माफी मागितली ना त्यांची। सुनील म्हणतो खोटं बोलताय तुम्ही, आता मारलं तुम्ही मला खोलीमध्ये। शुभंकर म्हणतात मी कधी, अरे नाही बाबा मी नाही मारलं तुला। मग बयो म्हणते हे बघा बाबा तुम्हाला कसला वेगळाच भास झाला असेल, माझे डॉक्टर बाबा असे नाही करणार। आता शुभंकर त्याच्याकडे असे बघतात आणि म्हणतात बयो अगं खरंच मी नाही काय केलं ग, माझ्यावर विश्वास ठेव, मी मगाशीच त्यांची माफी मागितली आहे। आता बयो म्हणते बाबा तुम्हाला उशीर होतोय ना जायला, तुम्ही जा मी समजवते त्यांना। शुभंकर म्हणतात सुनील बाबा काळजी घे आणि निघून जातात। जाता जाता सुमनला म्हणतात सुमन मला गुळ दे ग। सुमन म्हणते दादा गुळ का, नाश्ता कर ना। शुभंकर म्हणतात नको मला उशीर झाला दे पटकन। आता सुमन म्हणते दादा तू कशाला त्या सुनीलची माफी मागितलीस। शुभंकर म्हणतात मी आणि त्याची माफी, अगं मी ना सध्या भारतीचा फंडा वापरतोय। सुमन म्हणते काय भारतीचा फंडा काय। शुभंकर म्हणतात अगं भारतीचा फंडा आहे तो नक्की काम करणार बघ। सुमनला कळे ना की नेमकं कुठला भारतीचा फंडा आहे। आता असं बोलून ते निघून गेले। सुमन विचारातच पडली की नेमकं दादा काय करतोय, कसं
लागतोय काही कळेनसच झालंय. जाऊ दे. आता बयो येते तेवढ्यात आणि म्हणते अगं आत्या मला उशीर होतोय मी निघते हं. मग आता ते सुनील येतात तिथे आणि पुन्हा बयोला सांगायला लागतात अगं बयो मी तुला खरं सांगतो गं त्यांनी मला मारलं बघ त्यांची बोटं पण उमटली आहे माझ्या गालावर बघ बघ. बयो म्हणते नाही हो ते तसे नाही करणार मला विश्वास आहे त्यांच्यावर त्यांनी आत्ता तुमची माफी मागितली मग कशाला ते तुम्हाला मारतील तुमचा काहीतरी भास झाला असेल. सुनील तिला सारखं सांगायचा प्रयत्न करत असतो पण बयो काही त्याच्यावर विश्वास ठेवेना. बिचारा सुनील. बयो आता त्यांना असं बोलते आणि निघून जाते की तुमचा भास झाला असेल वगैरे वगैरे. पण आता सुमनच्या लक्षात आलंय की शुभमकरांनी भारतीचा कोणता फंडा अप्लाय केलाय या सुनीलवर. सुनील त्याच्या खोलीत जाऊन बसतो आणि विचार करतो असं कसं मारलं मला शुभमकरने वगैरे वगैरे. सुमन येते तिथे त्याच्याशी डोकं लावते आणि म्हणते तुला मगाशी दादाने खरंच मारलं ना. सुनील म्हणतो मी पण त्याला सोडणार नाही मी काय असा तसा माणूस आहे काय. सुमन म्हणते होय काय असा तसा माणूस आहे काय. आता सुमन त्याच्याशी डोकं लावते थोड्या वेळ पण आता तिचा चार्जर शोधायला ती आली आहे. ती त्याला म्हणत असते जा खोलीतून आता माझी खोली आहे ही. आता तो म्हणतो की नाही मी नाही जाणार रात्री तुमची खोली दिवसा माझी खोली. सुमन म्हणते तुझ्याशी डोकं लावण्यात काही अर्थ नाही. पण आता सुमनला वास येतो घाणेरडा. ती म्हणते तू दारू पिलास ना. आता हा सुनील तिच्याशी उद्धटपणे बोलतो नाही गा नाही पिलोय दारू काय करशील सांग. सुमन म्हणते अरे निर्लज्जा तुला काही वाटत नाही का तुझ्या पोरीनं तुला सकाळी शपथ दिली ना स्वतःची तरी सुद्धा दारू पितोयस. हां दादाने तुला खरंच मारलेलं दिसतंय तुला असंच पाहिजे. थांब आता मी जाऊन बयोला सांगते की तू दारू पितोस म्हणून. सुनील तिला म्हणत असतो मी नाही घाबरत कोणाला जा सांगायचं तर सांग. सुमन म्हणते होय काय घाबरत नाही काय थांब आता खरंच सांगते मी बयोला. आता ही सुमन गेलीये बयोला सांगायला. सुनील आता जरा घाबरलाय. आता बयो मनाशी विचार करत असते खरंच बाबा खरं बोलत होते का डॉक्टर बाबांनी त्यांना मारलं असेल का. नाही पण माझे डॉक्टर बाबा कधीच खोटं बोलणार नाही. आता तेवढ्यात तिला तिचं मन दिसलंय आणि तिचं मन तिला समजावून सांगतं की अगं एवढा काय विचार करतेस. मग बयो म्हणते मला नाही वाटत माझ्या डॉक्टर बाबांनी मारलं असेल त्यांना. मग ही म्हणते अगं तुझे डॉक्टर बाबा कधी कुठली गोष्ट अविचाराने करतात का. तू विचार कर डॉक्टर बाबा जे काही करतात ना ते तुझ्या चांगल्यासाठीच करतात. बयो म्हणते हो पण मग त्यांनी खरंच त्यांना मारलं असेल का. आता बयो म्हणजे तिचं मन म्हणतं तुला जर हे सगळं थांबवायचं असेल तर तुला एक काम करावं लागेल. तुझ्या त्या बाबाला तुला माणसात आणावं लागेल त्यांची दारूची सवय मोडावी लागेल. आता ही बयो म्हणते नाही आता माझे बाबा दारू नाही पिणार त्यांनी मला शब्द दिलाय. मग आता ही तिचं मन म्हणतं खरंच तुला असं वाटतं की ते तुझी शपथ पाळतील म्हणून. मला नाही वाटत. तू एक काम कर तुझ्या डॉक्टर बाबासारखं त्यांना चांगलं माणसात आण त्यांना चांगल्या सवयी लाव. आता हे जे तिच्या मनाने सांगितलंय ते बयो आता अप्लाय करणार आहे सुनीलवर. आता ती विचार करते बरोबर आहे तुझं. सकाळी इरा पण म्हणली की माझ्या बाबाला बोलायची चालायची अक्कल नाही आहे मला त्यांना हे सगळे मॅनर्स शिकवायचे आहेत. आणि बयो मनाशी ठरवते की सुनीलला आता एक चांगला माणूस बनवायचं. पण बिचारीसाठी खूप मोठा संघर्ष आहे हा. सुमन येऊन लगेच सांगते तिला बयो अगं सकाळी तू एवढ्या शब्दात दिला ना बघ तुझ्या सुनीलने पुन्हा एकदा दारू पिली आहे म्हणजे तुझ्या बाबाने असं तिला सांगायचं असतं. बयो चिडते आणि आता सुनीलला फार बारी जाब विचारते ती. आता ती विचारते काय ऐकते मी तुम्ही पुन्हा दारू पिलात. आता तो सुनील म्हणतो काय करू ग मला राहवलंच नाही ग बयो मका माफ कर ग. मग आता ती म्हणते रमाकांत काकांनी दिली का दारू तुम्हाला. ते म्हणतात नाही ग नाही त्यांनी नाही दिली मला त्याच्याकडे तर दारू पण नाही आहे या कपाटात सापडली ग मला अर्धीच बाटली होती. पण बयो मी नाही करणार ग असं आता मला माफ कर. बयो म्हणते नाही तुम्ही असं नाही ऐकणार. मग आता ते आगदावण्यासारखे तोंडात मारून घेतात स्वतःच्या मी वाईट आहे. बयो म्हणते तुम्हाला किती वेळ सांगितलं मी दारू पिऊ नका तुम्हाला असं नाही समजणार थांबा आता. ती बयो गेलीये पेन आणायला. सुमन म्हणते का रे मगाशी मला म्हणत होता मी कोणाला घाबरणार नाही आता बघ कसं माकड झालंय तुझं. सुमन त्याला मोठ्याने हसायला लागते. आता बयो पेन का मार्कर काहीतरी आणते आणि त्या सुनीलच्या हातावर लिहिते मी दारू पिणार नाही. बयो म्हणते आता हे ना हे दिवसभर तुमच्या हातावर असंच राहू द्यायचं आंघोळ झाली की पुन्हा एकदा मी लिहिणार हे आणि त्यामुळे लक्षात ठेवायचं दारूला हात लावायचा नाही कळलं ना आता तुम्हाला. आता सुनील म्हणतात अगो तू सांगशील तसं सगळं करेल मी. बयो म्हणते आता मला दिलेली शपथ अजिबात मोडायची नाही समजलं ना तुम्हाला. आता ते लागली बयोला हात जोडतात आणि म्हणतात देवानी किती चांगली पोरगी दिली मला असं तसं. बयो आता असं बोलून निघून गेली आहे. हा पुन्हा काहीतरी सुमनची डोकं लावतो आणि ती सुमन त्याला दोन शब्द ऐकवते म्हणजे तो काहीतरी म्हणतो तिला बघ मी काही कोणाला घाबरत नाही वगैरे. आता सुमन म्हणते होय काय तुला माहिती नाही दादाचा स्वभाव कसा आहे. दादा खूप विचित्र स्वभावाचा आहे बरं. तो वरतून शांत दिसतो पण तो उद्या काय करेल काही सांगता येत नाही. असो पण आता विशालला भेटायला बोलवलंय शुभमकरांनी. विशाल म्हणतो सर तुम्ही मला बोलवलं. शुभमकर म्हणतात हो आज मी त्या सुनीलला मारलं. विशाल म्हणतो काय सांगताय तुम्ही. आता शुभमकर झालेला सगळा प्रकार विशालला सांगतात आणि म्हणतात हे बघ विशाल मला माहिती आहे तो बयोचा बाबा आहे वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी ठीक आहे
पण तो माणूस म्हणून अजिबात चांगला नाही आहे आणि माझी अशी शंका आहे की तो अचानक कसं काय आला बयोच्या आयुष्यामध्ये, म्हणजे तो बयोचं चांगलं करायला नक्कीच आलेला नाही आहे. त्यामुळे आता आपण न शोध घ्यायला हवा की तो का आला, कशासाठी आला, नेमका ह्याच वेळेला तो कसं काय आला. म्हणजे शुभमकरांना आता डाऊट यायला लागला या बौलेवर. त्यामुळे गौतमी आणि रमाकांत एक्सपोज होतील असं वाटतंय. विशाल म्हणतो ठीक आहे सर, माझी काय मदत हवी आहे तुम्हाला. मग शुभमकर म्हणतात आपण न काहीही करून हे सगळं शोधायचा प्रयत्न करूया, तू मला फक्त साथ दे आणि बयोला सांगू नकोस या सगळ्याबद्दल. तेवढ्यात तिथे बयो येते. मग हे दोघेही जण चहा प्यायला लागतात. शुभमकर म्हणतात काय गं बयो, चहा घेशील का. मग बयो म्हणते नको, ते मला जरा पेशंटबद्दल विचारायचं होतं. मग आता हा विशाल लगेच उठून जातो आणि म्हणतो सर मी आलोच, मला तुम्ही जे काम सांगितले ना ते करून येतो पटकन, ते पेशंटला पण बघून येतो असं म्हणून निघून गेलाय. पण आता या बयोला जरा डाऊट येतो नेमकं यांचं काय चाललंय म्हणून. बयो अशा बाबतीत जरा जास्ती शहाणी वागते, पण तिच्या वडिलांच्या बाबतीतच कशी काय अशी वागते कोणाच ठाऊक. पण आता या सुनीलच्या हातावर जर ते बघतो रमाकांत आणि प्रचंड हसायला लागतो. आता तो सुनील त्याला काही बोलणार म्हणजे तो सुनील त्याची कॉलर पकडतो, रमाकांत त्याला हसत असतो म्हणून. पण रमाकांत चिडतो आणि म्हणतो ए माझी कॉलर नाही पकडायची, रमाकांत शेठ आहे मी, रमाकांत शेठ. मग आता हा सुनील म्हणतो शेठ तुमचं जर सगळं बाहेर काढलं ना मी पितळ, तर शेठ पण राहणार नाही तुम्ही, रमाकांत पण नाही राहणार. मग गौतमी तिथे येते आणि म्हणते काय चाललंय तुमचं. या दोघांमध्ये सुरू झालेली असते. गौतमी येऊन विचारते काय चाललंय तुमचा तमाशा. मग आता रमाकांत दाखवतो बघा वहिनी हे काय आहे. मग आता ती विचारते काय आहे काय नाही. मग आता तो सांगतो की तुमच्या लाडक्या बयोनी लिहिलं आहे हे सगळं. गौतमी म्हणते नशीब तिने लिहिलं नाही, मेरा बाप चोर आहे म्हणून. आता तो म्हणतो ते काय नाही, मला आता कंटाळा आला इथे राहायचा आणि तो शुभमकर पण मला मारतो. मग आता गौतमी म्हणते त्याने तुला मारलंच नाही आहे, उगाच खोटं नाटक पसरवू नकोस काही पण. सुनील म्हणतो अरे मी खोटं नाही बोलत आहे, त्याने मला खरंच मारलं. तर आता बयो विशालला भेटली आहे बाहेर आणि आता त्या आधी ते काहीतरी पेशंटबद्दल बोलतात. मग बयो म्हणते तुम्ही काय बोलत होतात बाबांशी, बाबांचं काही काम होतं का तुमच्याकडे. विशाल म्हणतो अगं तसं काम काही नव्हतं, पण त्यांना तुझी काळजी वाटत होती ना, ते तुझ्याबद्दलच सांगत होते की माझी बयो डॉक्टर झाली पाहिजे, तिचा फोकस हल्ला नाही पाहिजे वगैरे वगैरे. बयो म्हणते हो मला कळतंय ते, त्यांना खूप काळजी आहे माझे डॉक्टर बाबा खूप चांगले आहेत आणि मी माझ्या त्या बाबांनासुद्धा आता माणसात आणणार आहे, त्यांना मी ना सगळेच चांगले म्हणजे मॅनर्स शिकवणारे असं ती सांगते विशालला. विशाल म्हणतो काय तुला वाटतं हे सगळं होईल. बयो म्हणते का नाही होणार, मी नक्की प्रयत्न करेल त्यांना माणसात आणण्याचा. तेवढ्यात तिथे इरा येते. मग विशाल तिथून निघून जातो. इरा हसायला लागते बयोला. बयो म्हणते इरा का हसतेस ग. मग आता विशाल गेल्यानंतर इरा म्हणते हसू नको तर काय करू, तुझे वडील आहे ना ते कधीही चांगला माणूस होऊ शकणार नाही, ते रस्त्यावरचे बेवडे आहेत आणि बेवडेच राहणार. मग बयो म्हणते हे बघ इरा, कोणीही चांगल्या सवयी जन्मतः आणत नाही, त्या नंतर लावाव्याच लागतात. मी माझ्या वडिलांना चांगल्या सवयी लावणारच, त्यांना मी एक चांगला माणूस बनवेल आणि माणसात आणेल, तू बघशीलच. इरा म्हणते अच्छा असं जर तू केलंस ना तर तुला मी त्या दिवसापासून डॉक्टर म्हणायला लागेल. मग आता बयो म्हणते ठीक आहे तुझं चॅलेंज एक्सेप्ट केलं मी. तर इकडे हा बौले सांगतो की मला खरंच मारलं त्यांनी वगैरे वगैरे. गौतमी म्हणते चल काय पण खोटं नको बोलूस. आता तो म्हणतो अहो मी खोटं नाही बोलत आहे, मी खरंच सांगतोय. मग आता गौतमी म्हणते असं का बघत असेल शुभमकर. मग आता तो बौले म्हणतो तेच तर मला कळत नाही आहे, बाहेर वेगळं वागताय आतमध्ये वेगळं वागताय. हा धमकी देतो त्यांना, मी निघून जातो आता, मला इथे राहायचंच नाही आहे, नाहीतर मला दारू द्या. मग गौतमी म्हणते ए बाबा हे बघ तू इथून निघून जायचं नाही आहेस आणि तुला दारूच पाहिजे ना तर देईल मी तुला, पण आता तू इथून जायचं नाही, जायचं तर त्या बयोला घेऊनच जायचं. मग आता हा म्हणतो मला काही ते शक्य नाही आहे सगळं करणं, त्या शुभमकरला आवरा तुम्ही आधी. रमाकांत म्हणतो ते शुभमकरचं काय वाकडं करणार आहेस तू. आता तो बौले म्हणतो ते काही नाही, काहीतरी करावंच लागेल ना. गौतमी म्हणते हे बघ मी तुला वाटलं तर पैसे वाढवून देते, पण त्या बयोला इथून घेऊन जा तू. बौले म्हणतो मी त्या शुभमकरला सोडणार नाही. रमाकांत म्हणतो काय करणार आहेस रे तू शुभू दादाचं. तर आता तो म्हणतो माहिती नाही मी काय करणार आहे, पण मला खूप राग आलाय त्याचा. गौतमी म्हणते ठीक आहे आता तमाशा नका करू, शांत बसा, मी बघते पुढे काय करायचं. सुनील म्हणत असतो ते काय नाही, मला दारू द्या तुम्ही आधी. तेवढ्यात तिथे सुमन येते आणि म्हणते काय दारू, तुला पुन्हा दारू प्यायची का रे, तुला सकाळी बयोने काय लिहून दिलं ते माहिती नाही का, विसरला का तू. आता सुनील म्हणतो नाही नाही मी कुठे दारू मागत होतो, मी यांना सांगत होतो की मी दारू पित नाही म्हणून. सुमन आता यांचं ऐकते आणि तिथून निघून जाते. आता सुमनला डाऊट का नसेल आला बरं प्रेक्षकांनो, गौतमी सुद्धा तिथेच होती ना. सुमन ओरडते फक्त त्याच्यावर, तू दारू पिलीस तर बघ आता. मग आता गौतमी त्याला म्हणते ए बाबा तू जरा शांत राहा, मी बघते पुढे काय करायचं ते. पण आता टेन्शन आलंय गौतमीला, नेमकं शुभमकर असं का वागतोय हे शोधून काढावं लागेल असा गौतमी विचार करते. तर इकडे शुभमकर आणि विशाल त्या भारतीय आरोग्य केंद्रामध्ये बसलेत आणि आता तेवढ्या तिथे पप्प्या दादा आला आणि तो म्हणतो अरे वा दोन्ही डॉक्टर आज इथे, काय काय म्हणजे काय नवीन मिशनवर आहात की काय तुम्ही. विशाल म्हणतो अरे पप्प्या, अरे दादा तुला मी बोलवलं ना कामासाठी,
होती म्हणून तू इथे आला ना. पप्या म्हणतो अरे चा खरंच की विसरलोच मी. दादा विचारतो काय काम आहे. मग शुभमकर म्हणतात तो सुनील आहे ना सुनील. मग हा म्हणतो कोण सुनील, त्याला लक्षात राहत नाही ना. मग आता शुभमकर म्हणतात अरे बयोचा बाबा. तो म्हणतो हां हां त्याचं काय. मग शुभमकर म्हणतात त्याच्यावर तुला लक्ष ठेवायचं आहे जरा. मग आता पप्या दादा म्हणतो हो का, मला तो माणूस पहिल्यापासून जरा झोलच वाटतो. मग विशालने त्याला एक डायरी दिली आणि सांगितलंय की या डायरीमध्ये सगळं लिहायचं, तो कुठे येतो कुठे जातो त्याच्यावर लक्ष ठेवायचं. मग शुभमकर पण सांगतात तो ना काहीतरी कारणास्तव इथे आला आहे, तो बयोला त्रास देतोय आपल्या, त्यामुळे आपल्याला हे सगळं करायचं आहे, लक्षात ठेव पप्या, पण बयोला सांगू नकोस. पप्या दादा म्हणतो नाही 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 सांगणार मी बयोला, तो माणूस मला पहिल्यापासूनच झोल वाटत होता. विशाल पप्या दादाला एक छोटीशी डायरी देतो आणि सांगतो की त्यात सगळं लिहितो, कुठे येतो कुठे जातो काय करतो सगळं व्यवस्थित लिही. आता पप्या म्हणतो तुम्ही काळजीच करू नका, मी सगळं काम फत्ते करतो की नाही बघाच तुम्ही. तेवढ्यात आता हा निघतो आणि मग त्याला बयो दिसते समोर आणि तो घाबरतो, कारण बयोला यातलं काही कळू द्यायचं नाहीये ना. बयो पप्या दादाला बघते आणि म्हणते तू काय करतोयस इथे आणि तुम्ही सगळे एकत्र काय करता आहात. मग आता पप्या दादा म्हणतो काय नाही, ते माझ्या मित्राचा एक मित्र होता ना, त्याचा पेशंट होता, त्यांना दाखवायचं होतं विशाल सरांकडे. मग विशाल म्हणतो हो तेच काम होतं पेशंटचंच. बयो म्हणते कोणता मित्र. आता पप्या दादा म्हणतो अगं मित्र. आता तो जरा कन्फ्यूज झालाय काय सांगावं काय नाही, पण आता ही बयो एवढ्या काय चौकशा करते. पप्या दादा तर नेहमीच येतो ना इथे. पप्या तिला विचारतो पण तू काय करतेस इथे. बयो म्हणते मी रोजच येते इथे. मग आता हा लगेच विशाल म्हणतो अरे पप्या तुझ्या मित्राचं जायचंय ना तुला, ते पेशंटला आणायचंय ना दवाखान्यात. मग आता बयो म्हणते पप्या दादा मी येऊ का तुझ्यासोबत, मला पण जरा काम होतं. मग पप्या दादा म्हणतो ठीक आहे चल ना काही हरकत नाही आहे. मग आता बयो आणि पप्या दादा सोबत कुठेतरी बयो गेल्यानंतर शुभमकर म्हणत असतात काही झालं तरी आता या सुनीलची कुंडली आपण शोधूनच काढूयात. तर प्रेक्षकांनो फायनली या महा एपिसोडचा भाग आज इथेच समाप्त झालाय. खूप मोठा एपिसोड होता पण मी तुम्हाला पूर्ण डिटेल देण्याचा प्रयत्न केलाय. तर पुढे आपण बघणार आहोत बयो पप्या दादाला म्हणत असते माझ्या बाबांची दारू सोडायची आहे. पप्या दादा म्हणतो अगं कोणी भिकारी सुद्धा त्यांना दारू आणून देईल, नाही सुटणार त्यांची दारू, जरा अशक्य आहे. पण आता बयो शुभमकरांशी बोलत असते, त्यांना विचारते की बाबा तुम्हाला असं वाटतंय का खरंच त्यांनी आरव दादाचा टॅप चोरला असेल. तर आता बघूयात पुढे काय घडते ते. पण प्रेक्षकांना उद्या नवीन मालिका आपल्या चॅनलवर ऐकायला विसरू नका. उद्या सगळ्यात आधी नवीन मालिकेचा रिव्ह्यू येणार आहे आणि मग बयोचा रिव्ह्यू येणार आहे, आणि कारण गुन्ह्याला माफीचा सुद्धा रिव्ह्यू देण्याचा मी तुम्हाला प्रयत्न करणार आहे अगदी रोज. तर त्यासाठी माझं चॅनल सबस्क्राईब करून मला जरा प्रोत्साहित करा की सबस्क्रायबर वाढले की मजा येते अजून अपडेट द्यायला. सो प्लीज सबस्क्राईब माय चॅनल अँड एन्जॉय माय ऑल रिव्ह्यूज. धन्यवाद.